हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. आयचे कार्तिक एकादशीचे हे पुण्यकालांतू एकादशींतू विष्णू सहस्रनाम पठण करचे एक नित्यांतू एक करता तांतू एकादशी ते दुसरो विष्णू सहस्रनाम पठणाक एक महत्व चड आसा. आम्ही साधारण पुराय जनाक विष्णू सहस्रनाम गोतस जाल्यार सिधा सांगू वतना ते एक थोडे शिकूतय एक जागृतेर आमी शिकताची मागीर सांगता सांगता ते एक यांत्रिक क्रिया जाता. मन आमगेले जीब विष्णू सहस्रनाम सांगता जाल्यार मन ते जिब्बे बोटू मेळनू वचना. तशी मन खंयकी आसता जिबेन आमी विष्णू सहस्रनाम सांगता आसताची ताका फल मस्त कसलें आसना. अनुसंधान करून विष्णू सहस्रनाम सांगचे. मनान विष्णूले सहस्रनाम सांगली म्हूण जाल्यार ताका फल चड. जाल्यार मनान सांगता जाल्यार आमकां ते विष्णू सहस्रनाम ताका सहस्रनाम आसतना तो विष्णूले त्या नामाक 100 अर्थ आसा म्हूण आचार्य मध्व सांगताची. जाल्यार आमकां तातूंतलो एक अर्थपुणी कळ्ळ्यार आमी ते विष्णू सहस्रनाम वाजितना ते प्रति एक नामाक कसलो अर्थ आसच्या पुरो म्हूण मना दवरतरी अनुसंधान करतरी सांगल्यार ते हळूची छंद जाते सहस्रनाम सांगचे. आनीक मुख्य जावन कसं म्हणारी पुराय जन सहस्रनाम शिकताची सांगताची जाल्यार कितलीकी कडेन चुकताची. अर्थ गोतना अशी सांगिल्ली निमती ते चुकूनूय आसता. तशें जावन हांगा विष्णू सहस्रनाम श्लोक सांगचे तांतू खंयचे नामावळी नामस म्हूण सांगचे आनी ताजे नंतर ताजे एक सानमटाचे अर्थ संक्षिप्त एक अर्थ सांगचे. सो श्लोक सांगतना श्लोक कसले आमी चुकी म्हणटाचे करताचे म्हूण पळोव येता. ही ताका म्हण आमी यूट्यूबान विष्णू सहस्रनाम मस्त जनान सांगिल्ले आमी आयकताचे ते शिकून तशें म्हणून चमकल्यार तांतूं मस्त चूक आसता. म्हळ्यार तांणी चडावत इंग्लिशान बरोवन घेवन वाजूचे देखून निजावन संस्कृत एक नाम कशें आसता तेचे रितीन इंग्लिशान सांगतना इंग्लिशान बरोवन घेतिल्ले ते संस्कृताचे एक उच्चार कशें आसता संस्कृतान ते नामाचे उच्चार कशें आसता ते रितीन उच्चारांतू चड उणें न्ही जाता. तशें जावन आमी आमगेले रितीन ह्या विष्णू सहस्रनाम शिकून काडका अर्थ करून घेवका आनी म्हणका तेदन ताका फल चड. तेच खातीर हांगा एक सान प्रयत्न विष्णू सहस्रनाम श्लोक ताजे नामावळी ताजे नंतर ताजे एक सानमटाचे भावार्थ सांगचे एक सान प्रयत्न हांगा कोरया म्हणून एक मनांतू आयले. परमात्माले अनुग्रह स्वाम्यांगेले आशिर्वाद हे सान कार्याक भरपूर आशिर्वाद अनुग्रह जावका. कार्य सान आसच्या पुरो जाल्यार परमात्माल भरपूर अनुग्रह जावूंक जाता. ताचे खातीर देवा लागीं स्वाम्या लागीं मागून हे सहस्रनामाचे एक उच्चार श्लोक समेत ताचे अर्थ सांगचे एक सान प्रयत्न करता. तशी आनी भागवत तशी भगवद्गीता आनी कसले करचे म्हणटना विष्णू सहस्रनाम कोरया की म्हूण दिसलें. तशी अरुंधती माये लागीं निमगितना जायत म्हूण म्हणलें तशें एक सान प्रयत्न विष्णू सहस्रनामा वयर एक सान उजवाड ते एक कोरया परमात्माले एक अनुग्रहान म्हूण सांगून सांगता हांव. तशीच हे विष्णू सहस्रनाम म्हूण म्हणल्यार कसले ते सुरवें आमकां कळका.
आता नाम सांगता स्तोत्राचे कसं नाही विष्णू सहस्रनाम विष्णूले सहस्रनाम म्हणून सहस्र म्हळ्यार कितले आम्ही हजार म्हणून म्हणताची न्हय सहस्र म्हळ्यार आमगेल भाशेर आम्ही हजार म्हणून म्हणताची सामान्य जावन आम्ही पुरे जनांना हजार हजार नामाचे स्तोत्र म्हणचे जाल्यार सहस्र नाम म्हळ्यार ते आम्ही एक आमगेले आडभाशा म्हणस सामान्य भाशेरी आम्ही हजार गटल्यान आशिल्ले म्हणल्यार 1000 आशिल्ले म्हूण न्ही हजार गटल्यान आशिल्ले म्हळ्यार अनेक आशिल्ले म्हूण सांगून तशीची हांगा विष्णू सहस्रनाम म्हळ्यार हांतू भितरी स्तोत्रांतूय सहस्रनाम आसच्या पुरो जाल्यार सहस्रनामाक सहस्र अर्थ आसतले तशी सहस्रनाम महाविष्णूले अनंतानंत नामाचे एक परिचय आमकां दिता म्हूण म्हणयत तशीची नाम म्हळ्यार आतां आमके एक नाम आसा ते आमगेल परिचय करता तशी परमात्माल नाम परमात्माल परिचय करता प्रती नामाक ताजे एक अर्थ आसा ते आमकां परमात्माल गूण स्वरुपाचे परिचय करचे तसले नाम हे सहस्रनामांतुले तशी हे एक विशयो आमी मना व्हरका कसले म्हळ्यार मनशाल नाम कसं की आतां म्हळ्यार मनशाल नांवां तक्क मनीस त्या कंचकीक नांव घाला ताका तक्क मनशाल गूण आसतले आसना जाल्यार हांगा तशें न्ही परमात्माले विष्णू सहस्र नामांतूल प्रती एक नामाक ताका एक त्या नामाक एक अर्थ आसता ते आमकां परमात्माले गूण स्वरुपाचे परिचय दिता इत्याक म्हळ्यार आमकां कसं की नांव दवरताचें आमी त्या रितीर आसनाची नांवां खंयची आसता आमगेल गुणां खंयची आसता जाल्यार परमात्मा खंयची नांवान आपयसून घेतकी तेची गूण परमात्मा आमकां दाखयता तेची स्वरूप आमकां परमात्मा दाखयता तशीची आतां हे सहस्रनाम आमकां खंय मेळ्ळे म्हळ्यार जय म्हूण नांव आशिल्लें तसलें महाभारत ग्रंथांतू वेदव्यास मुनीन हे विष्णू सहस्रनाम आनी भगवद्गीता दोनी हे महाभारत ग्रंथाचे दोनी अमूल्य रत्न म्हूण म्हणटाचे वेदव्यास महामुनीन रचन केलेलो व्हड ग्रंथ हे तशें ताका जय म्हूण म्हणचे आनी अधर्मा वैरी धर्मान जय पाविल न्हय हे महाभारत काणयेन तेचे विशयू तशें त्या काव्याक म्हणजे महाभारत ग्रंथाक जय म्हळेलें नांव येयलें म्हूण लेखूं येता हांतू भितर तेच सांगिल्लें न्हू दोनी अमूल्य रत्न अमूल्य म्हळ्यार मौल्य बांदूच्याक जायना नाशिल्लें मोल करूंक जायना नाशिल्लें दोनी रत्न खंयचे म्हळ्यार गीता भगवद्गीता आनी विष्णू सहस्रनाम कुरुक्षेत्रांतूची दोनी कळलेलें आमकां कुरुक्षेत्रांतू आमकां मेळ्ळेलें एक कृष्णान अर्जुनाक युद्धाचे पुडी सांगिल्लें युद्धा नंतर उत्तरायण काले राखून शरशय्यल न्हिदलेले भीष्मान युधिष्ठिराक सांगिल्लें विष्णू सहस्रनाम तशी कुरुक्षेत्रांतूंची दोनीचे उपदेश मेळ्ळेले आतां भगवद्गीता परमात्माले कृष्णान परमात्माले एक मुखूत गीता म्हळ्यार कृष्णान ताणें स्वयं सांगिल्लें म्हूण म्हणटाचें आमी तशीची विष्णू सहस्रनाम ते गीता परमात्मान जिवनांतू मनशान कशी आसूं म्हणून मनशाले एक आचार विचार कशें आसूं धर्म म्हळ्यार कसले अधर्म म्हळ्यार कसले आनी मनशान एक जिवात्मान परमात्माक पावची वाट कसली हे पुरे गीतेंत परमात्मान सांगला जाल्यार विष्णू सहस्रनाम ते गीताची सांगिल्लें तसलें कृष्ण परमात्माले नाना महिमा तिळशीत आमकां तशीची हे सांगिल्लें कोणें म्हळ्यार शरशय्येरी न्हिदलेले भीष्माचार्यान गीताचार्य म्हूण म्हणजे कोणाक म्हळ्यार कृष्णाक गीताचार्यान गीती सांगिल्लें तशी भीष्माचार्यान विष्णू सहस्रनाम सांगिल्लें तशी हे विष्णू सहस्रनाम परमात्माले एक स्वरुपाचे परिचय आमकां दिता
गीताचार्यानं सांगेल गीते आमगेले जीवनाचे धर्म कर्म कसले म्हूण सांगून सार्थक जीवन कोरनो परमात्मालेक एकात्मान वच्ची कशी म्हणून गीती सांगता म्हूण जाल्यार विष्णू सहस्रनाम ते आत्माचे जन्मजन्मांतराचे पाप धुवन काडचे तसले महामंत्र म्हणटाचे. मंत्र म्हळ्यार कसले मननात त्रायते इति मंत्र मनन केलेले तितले आमकां ते राखता म्हूण सांगताचे. भीष्माचार्यानं सांगील तसले हें सहस्रनाम आयकल्ले धर्मरायो मनाचे गोंदळ पुराय ताका मनान तुकून तागेले सर्व गोंदळ वता मनाक ताका मस्त समाधान जाता. तशीची कोण मनन करतकी हें विष्णू सहस्रनाम तांगेले मनाक भारी समाधान जाता. तर हे शरशय्येर न्हिदलेले भीष्मान ते देवाले एक सहस्रनामाचे स्तुती संतोषान केलेले काय. तशीची आम्ही मनुष्य नाना पापकर्म करून शरशय्येन तुची आसताची आमी तशी ताजी संकट भोगूक आमकां एक साध्य जावका जाल्यार चंद्रितीरी कसं कश्ट येयल्यार बग्गू साध्य जावका जाल्यार सहस्रनाम आमी सांगल्यार जालें नित्याची सहस्रनामाचें पठण केल्यार जालें. तशी एक वेदव्यासान सांगील तसल सहस्रनाम भीष्माचार्याले उतरारी म्हळ्यार भीष्माचार्यान सांगिल्ले वेदव्यासान आमकां निरूपण करून दिल्लेलें. तशी केन्नाय भीष्मू सांगता काय तें केन्नाय म्हगेले अंतर्गत जावन नाशिल्लें कृष्णाल कृपेन हें स्तोत्र म्हगेले जिब्बेरी नित्य आसो म्हूण सांगून भीष्मान सांगचें आसा. इमं स्तवं भगवतः विष्णोर्व्यासेन कीर्तितं पठेद्य इच्छेत पुरुषः श्रेयः परमवाप्स्यत म्हणटाची. देवो श्रेयः प्राप्तुं सुखानी च म्हूण म्हणटाची. वेदव्यासान सांगील तसलें निरूपण केलेलें तसलें हें स्तोत्र जिवनांतू नित्यची कोण सांगचे एक अभ्यास करून घेत की ताका जिवनांतू सर्व नमने श्रेयसू अभिवृद्धी सुख सकडी मेळटा म्हूण सांगून हांगा हे विष्णू सहस्रनामाचे कडेचे फलश्रुतींतूय आसा. तशीची मध्वाचार्यानंय सांगला विष्णू सहस्रनामात प्रति एक नामाक 100 गटल्यान अर्थ आसाची. तशी एक आवर्तन विष्णू सहस्रनाम आमी पठण केल्यार लक्षपंत त्या परमात्माला नाव सांगल्यावरी जाता. तशी विष्णू सहस्रनामाकय महामंत्र म्हूण म्हणटात नवे. इमं स्तवम अधियान श्रद्धा भक्ती समन्वितः युज्येतात्मसुख शांती श्रीदती स्मृती कीर्तिभिः म्हूण म्हणला. हे श्रद्धेन कोण सांगतकी कोण अध्ययन करतकी तांकां संतोषू धैर्य संपत्तू स्मरणशक्ती कीर्ती यश सर्वय जिवनांत मेळटा म्हूण सांगून म्हणटाची. हे महासाधकू महाभागवतोत्तमू महावैष्णू म्हणून घेतिल्लो रुद्र समीत तागेले बायल पार्वतीक तो ताणें सांगचें आसा कसं न्ही म्हूण म्हळ्यार आमी राम नाम म्हणल्यार विष्णू सहस्रनाम म्हणलें तितलें पुण्यस म्हणून हेंच विष्णू सहस्रनामांत आमी ईश्वर उवाच म्हूण सांगून श्री राम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वराननी म्हूण आमी म्हणटाची. तशी केन्नाय खंयचेय एक मंत्र सांगतना आमी मननात रायती जाल्यार देखून मना व्हरून आमी सांगता जाता. कोण मना व्हरतकी तांकां तें महामंत्र रक्षण करता म्हूण म्हळें ताका मंत्र म्हणचे. तशी आमी केन्नाय कसले म्हूण म्हळ्यार चंदकोरनो मना व्हरून घेवन वाजिल्लें तितलें आमकां फल चड आसता. तशीची केन्नाय मस्त एक मनन केल्लें म्हूण जाल्यार तें ताका एक फल आसता जाल्यार सगळो दिवस ते विष्णू सहस्रनाम तोंडांत येतर आसता जाल्यार ते आमी एकडे तेकडे वतना काम करतना पळय सांगतात जाल्यार ते निचावन देवा कुडांत देवाल सन्निधीर सांगचें भारी एक श्रेश्ठ अनंतानंत फल ते दिता म्हूण म्हणटाची विष्णू सहस्रनाम. तशीची हे एक विष्णू सहस्रनाम आतां कळ्ळें शरशय्येरी न्हिदलेले
भीमान सहस्रनाम सांगिले ऐकलेले धर्मराज इत्यादी पांडव धर्मरायाले मनाक हे स्तोत्र ऐकून भारी एक नमने समाधान मिळले म्हणून म्हणताची तशीची हे स्तोत्र सांगेल सर्व जनाके धर्मराया कशी समाधान मिळले तशी मना एक शांती समाधान मिळता म्हणून तशी कितलेची संपत असो कितलेची अधिकार असो कसले असो मनाक संतोष ना मनाक एक शांती समाधान ना म्हणजे विष्णू सहस्रनाम एक म्हणले म्हणचेला री ताजीन मनाक मस्त समाधान मिळता म्हणून म्हणताचे तशी भीष्मान ये विष्णू सहस्रनाम आमकां दिवन मागीर उत्तरायणा वेळार तांणी देहत्याग केले तशी आम्ही एक हे मंत्र सांगचे मनान सांगता शिवाय एक कोणकी आमकां ते विष्णू सहस्रनाम म्हणले ताजे खातीर आमी म्हणचे म्हण तशें आसचें तशी भीष्मान कितले प्रितीन ते विष्णू सहस्रनाम सांगिल की तितले प्रितीरी आमी सांगले तितले श्रद्धेर आमी सांगली म्हणजे हाका मस्त एक फल आस तशी भक्तांनी ज्यात ये इमं स्तवं भगवतः विष्णुर्व्यासेन कीर्तितं म्हणून सांगूनच हे स्तोत्र वेदव्यासान निरूपण केले तशी कोणाक श्रेयस जावका कोणाक सुख जावका म्हूण सांगून दिसता त्या मनशान हें पठण केल्यार लायक तशीची हाचे स्तोत्राचे हें स्तोत्र आमकां कशें येयलें कशें मेळ्ळें म्हणलें हाजे एक हिन्नेलें आमकां कळ्ळें जाल्यार त्या स्तोत्रा निमती आमकां कसलं प्रयोजन आसा त्यामुळे श्रेष्ठ प्रयोजन आसा आतां हें सर्वोत्तम भगवंतो आमकां भागवत ऐकून कळ्ळें तशी भगवतगीता ऐकून कळ्ळें परमात्मो सर्वोत्तम म्हणटना हे विष्णू सहस्रनाम कोणाल प्रतिपादन करता म्हळ्यार महाविष्णूले तो सर्वोत्तम भगवंत देखून ताणें फल कितली दिवचें म्हळ्यार आमकां अगणित फल दिवची ताणें तशी हे स्तोत्रान आतां काम्य करीतिरी म्हळ्यार कसले इश्टार्थ सिद्धी खातीर एक चिंतन करून हे स्तोत्र पठणेचे एक नियम दवरला ते इश्टार्थ सिद्धी जाता म्हणटाची तशी अन्य कसं न्ही म्हळ्यार स्तोत्राक हे विष्णू सहस्र नामाक स्तोत्रराज म्हळ्यार स्तोत्रांत एक श्रेष्ठ जावन आशिल्लें स्तोत्र तशें जावन पळया तें अस्य विष्णोर दिव्य सहस्रनाम स्तोत्र महामंत्रस्य म्हणटाचे आमी म्हळ्यार महामंत्र हे तें एक हाजे अध्ययन केलें म्हण जाल्यार ते महामंत्र म्हणल्यार देखून ताका महाफल मेळटा म्हणटाची आनीक कसं न्ही म्हळ्यार आमी विष्णूले आतां हांत भितर एक श्लोक आसा नमोस्तवनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षि शिरोर्बाहवे म्हूण सांगून म्हळ्यार परमात्माले एक अनंतानंत एक श्रेष्ठ गुण आमकां अनंतानंत गुण मात्र न्ही श्रेष्ठातिश्रेष्ठ गुण ते परमात्माला तस्सल एक परमात्मा कशी सहस्रमूर्ती म्हणून घेतिलो सहस्रपाद आशिलो सहस्र नेत्र सहस्र शिर सहस्र उरू बाहू सकड आशिलो म्हळ्यार हाजे अर्थ कसले म्हळ्यार व्याप्त रूप आमी विराट विश्वरूप दर्शन योगांत पळयता पळय परमात्माले विश्वरूप तेंची हांगा हे श्लोक सांगता तशी प्रति एकल्यान हे एक सांगली म्हणजे विष्णू सहस्रनाम आमी त्या परमात्माक तृप्ती केल्या वरी जतके संतोष केल्या वरी जतकय तशी केन्नाय कसं न्ही म्हळ्यार एक हे विष्णू सहस्रनामा पारायणान कसले आमगेले एक अपेक्षा आसल्यार परिपूर्ण जावन सिद्धी जाता म्हणटाची म्हणटना निमगे आमी निमगिना शिराब्याचे आमकां बरेंच जावचें म्हूण सांगून म्हणटाची विष्णू सहस्रनाम निमती तशी निजावन आतां हें स्तोत्र कशी म्हणचें ताका कसले नियम आसवे म्हळ्यार थोडे नियम दवरून म्हणल्यारच लायक हें विष्णू सहस्रनाम म्हळ्यार आतां ते स्तोत्राक आमी देवाकोडान तो बसून म्हणटाची हें एक नियम लायक 7 दिनांतील जनान सकाळ दुखून रात्री भितर
म्हळ्यार जेवण न्ही जेवचे केल्या वचन आमी रात्री जेवचे भितर म्हणटाची जेव केल्या वचन न्हिदो भितर एक पंत विष्णू सहस्रनाम म्हणटाचे केल्या वचन सकाळीं आमी विष्णू सहस्रनाम म्हणटात तशें पुरे तांच्यांनी तांकां जेवलेले तशी एक नियम दवरून घेवचे आसा जाल्यार आख्खी एक सनसन एक कशी म्हणून कांबळेले एक सनसन नियमच म्हूण म्हणटाचे म्हळ्यार आतां आमी एक विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणून बसलींची घरांत आतां एका कळेची वय बॅ तेदना तें पारायण करतना मध्य मध्येन तो फोन येवच्या पुरो कोणकी बेल्ल कोरूं पुरो तेदना न्हिदच्याव न्हू विष्णू सहस्रनाम म्हणून सुरू करतरी कैद चवथे मध्ये उलचक नज म्हूण सांगून आसता जाल्यार खंयी एक पंत उलोवका गेलेले तेन्ना आतां एकल्यान आसतना तेंच म्हणलें हांवें फोन येयले 2-2 3-3 पण ते फोन येयले मन फोनार चमकले कोण फोन करता की कसं अर्जंटच की उलयनातले कशेंच की म्हूण सांगून उलया म्हूण जाता मन नव्हतें तेदना हांव उरलो का म्हणलें एक संदर्भ आयलोच म्हणलें क्या तेदना आतां आमी कसले एक अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोक्षर एवच म्हूण म्हणटा आशिल्लीची तेजे भितर कसं की उठावका जाल्लें उलोवका जाल्लें त्या वेळार त्या श्लोकाचे सुरवेचे नाम कसं न्ही अव्ययः पुरुषः साक्षी ताजे सुरवे नाम अव्ययाय नमः ओम म्हूण सांगून राबोवका अशी राबोवन मागीर वापास येवन बसून थंय दुखून हरी ओम म्हणून अव्ययः पुरुषः साक्षी थंय दुखून शूर कोरका तें एक सम जावन आशिल्लें एक संप्रदाय म्हूण म्हणटाची तशीची आनी विष्णू सहस्रनाम विष्णू सन्निधौ विष्णू सान्निध्य शिलकडेन देवालकुडांतू सालिग्राम शिलकडेन देवस्थानांतू पळय सांगल्यार चड पुण्य मेळटा म्हूण म्हणटाची आनी आमकां मनांतू म्हणल्यार ताका फल चड म्हूण म्हणटा जाल्यार मना म्हणटा मन खंय खंय वच्चे एक बाधक आसता तशें जावन जाल्यार तितलें व्हडान सांगल्यार अडना त्या व्हडान सांगल्यार आमी व्हडान सांगिल्लें आमगेले कान्ना एक पडटा मन तें मनन करतर आसता तशें जावन समज एक नुत बैसून मनांतू म्हणटनाय मन खंय वचना तितलें एक मन निग्रह येवत आमी व्हडान म्हणचेची श्रेश्ठ आनी सामुहीक पारायण भारी चांग एकाकल्यान घरकडे बसून म्हणूनच म्हणना त्यावेळी म्हणू का म्हणूनच म्हणणे म्हणू का जाल्यार सामुहीक पारायणांतू चड बल आसता म्हूण सांगून तशें जावन केन्नाय विष्णू सहस्रनाम म्हणटना आमी पूर्व दिक्काक तोंड घालून बैसुका म्हणटाची तशी आनी हे नियम आमकां घालून घेवचे कशी सकाळीची कर्कटाच्यानी खावचे पयशी फुडें थोडीशी उदक आनी घालून जाल्यार कुडले विष्णू सहस्रनाम सांगता मागीर कापिता म्हूण लेखचें जेवो एक पंत स्नान सकाळी म्हळ्यार आमगेलें सर्व काम जावन एक पंत पुटा जावन येवन मागीर देवकुडा बसून सांगता म्हूण लेखूं येता तेवय जाता ना नातल्यार रात्री जेवण भितर पुणी करता म्हणचे केलो जना तेवय जायना नातल्यार न्हिदो भितर करता म्हूण सांगून जाल्यार कसलेय पुणी एक नियम आमकां घालून घेवका जाता आनी विष्णू सहस्रनामाक तेची म्हणटाच कसं न्ही म्हूण म्हळ्यार कोण मरणोन्मुख स्थितीर आसताची तांगेल्या विष्णू सहस्रनाम म्हणली म्हूण जाल्यार भारी श्रेश्ठ कय तशी ताका खंडीत सद्गती मेळटा म्हूण सांगून इत्याक म्हूण म्हळ्यार विष्णू सहस्रनामांत एक श्लोक आसा नियंता नियमो यमः म्हूण सांगून म्हळ्यार नियंता नियमो यमः यमाकय नियामक जावन सुचो परमात्मो म्हूण सांगून यमाकय तो यमो म्हूण सांगून तशी गरुड पुराणांतूय सांगतात पळय विष्णू सहस्रनाम म्हणचे सोडूंक नजके तेदना मरणाचे संकटा वेळार ते म्हूण वता म्हूण सांगून म्हणटाची आतां आमी जेवण करूं बसताची खाण करूं खावच्या बसताची त्या वेळार कसले कोणें येयली म्हणजे आमी अर्दार सोण उठयताची वे ना न्हय ते परिपूर्ण खाताची परिपूर्ण जेवण करून तांकां आयल्या बैस म्हण हांव जेवण करून येता म्हण सांगून पेटयताची तशें आसतना आमी एक विष्णू सहस्रनाम आजी पुरसत जायनी आजी म्हणी तसल पुरे नेमान येवच्यानच म्हूण सांगून तशी केन्नाय कशी म्हळ्यार विष्णू सहस्रनाम आसतनाय राखता मरणोन्मुख स्थितींतूय सद्गतीक एक कारण जाता मरण जातरय आमगेले वटू ते विष्णू सहस्रनाम आमी पठण केलेले येता तशीची ताजे खातीर म्हणजे कसं न्ही तेची आतां
विष्णू सहस्रनामांतू प्रति एक श्लोकाक प्रति एक नामाक कसं की एक आमकां फल मेळचें म्हणून आमकां आमी गोत्तसून म्हणची गोतना नसी म्हणची कसले फल आस म्हणून गोतूना विष्णू सहस्रनाम परमात्माला प्रित्यर्थ जावन करचें आमकां फलाचे कसले ना म्हणून करतले मस्त जनसची तसल जनाके मेळकाशील फल मेळता तशी आमी नाका म्हळ्यार तें सहस्रनाम म्हणटा ताका कसं की फल आसता आमी तें म्हूण कृष्णाक अर्पण केल्ली म्हणून जाल्यार ताजी फल कसं की दिवका आशिल्ली कृष्ण आमकां दिता तशी केन्नाय ताजे खातीर ते मरणोन्मुख स्थितीन जेवो सद्गती एक वैकुंठ समाराधनी वेळार जेवो ते पठण करचे क्रम कितली कडेन आसता म्हणून ताजे खातीर तांतीक श्लोक आसा सद्गती सत्कृती सत्ता सद्भुती सत्परायण शूरसेनो यदुश्रेष्ठ सन्निवास सुयामुनः म्हणून म्हळ्यार तो विष्णूची आमकां सद्गती दितलो तो विष्णूची आमगेले कडेन सत्कार करयतलो आमगेले सर्व गुणाक आश्रय तोची सज्जनांक सद्भूती ही ऐश्वर्य दितलो सत्परायण सत्संगाचे म्हळ्यार सत्संगी जना एक परमात्माला काणी विशय ऐकुच्याक परायण जालोलो आनी शूरसेनो म्हळ्यार एक पुराय जनाक एक पराक्रम म्हूण म्हळेलें दितलो यदुश्रेष्ठ यदुवंशांतू श्रेष्ठ जावन आशिल्लो सन्निवास भारी गुणवंतू जावन आशिल्लो अशें पुराय प्रति एक नामाक एक अर्थ आसा आमी तें सांगलें म्हण जाल्यार तेंच आमकां मेळटा पळय सद्गती ही म्हळ्यार फुडलें आमकां सद्गती मेळटलें सत्कृती ही म्हळ्यार तो परमात्मो चांग काम करतलो म्हळ्यार हें म्हणटा आमगेल्या मनांत उरले कल्मश पुराय वचून आमी चांग कोरू पुरोची तशी पुराय कोरू पुरोत न्ही साध्यय जाता तशीची आमी कसल विष्णू सहस्रनाम करून परमात्माला आराधन करता की आमकां तें सहस्रनाम म्हणलेले सहस्रनाम ते प्रति एक नामाक कसले अर्थ पळय तेंची अनंत फल जावन आमकां सांगिल जनाक मेळटा म्हूण सांगून आमकां विष्णू सहस्रनामाचें महत्व गोत्त आशिल्ले जन सांगताची तशीची एक विष्णू सहस्रनामाचे कडेचे श्लोक पळयल्यार शंखब्रह्नंद की चक्रेशार्गदन वागदादर रथांगपाणि रक्षोभ्य रथांगपाणि ही अक्षोभ्य सर्व प्रहरणायुध म्हूण सांगून आस पळय तेकाच न्ही शंख चक्र खड्ग बिल्लू बाण गदे आनी रथांगपाणी म्हळ्यार ताका रथा चक्र ताणें आयुध जावन धरलेले म्हूण सांगून तशी कसं सकडे आयुध आसा त्या पुराय आयुध घेवन आशिल्ले विष्णूले उडगास आमी केल्या बरें जाता हे श्लोक म्हणटना तेदनाक आमगेले येद्राक खंयचेय कश्ट राबना कसले कश्ट राबना इता म्हळ्यार तितले आयुध धरून घेवन आमगेले संरक्षणे खातीर तो राबूनस तशी सर्व प्रहरणायुध सर्व शत्रूंक प्रहार करच्याक शत्रूंक निर्नाम करच्याक शस्त्र धरून राब्बील तो म्हूण म्हळेलें अर्थ येता तशी आतां विष्णू सहस्रनाम कसं खातीर म्हणका म्हूण म्हळ्यार आतां आमी पूर्वजन्मा म्हण न्ही जन्मजन्मांतरांतू चांग कर्मय करताची वायट कर्मय करताची सर्व कर्माचे फल जावन मनशाक सुख दुख्ख दोनीचे अनुभव आयिल आनी येवचे जन्मांतू मेळटा सूख मेळटना आमकां संतोश जाता आस्तर आसताची पुराय जनाले संतोशार उलयतर आसताची जाल्यार केन्नाय एक दुख्ख आयलें म्हूण म्हणलें फुडलें आमी कितले बेजार भोगताची तशी दुश्कर्म केल्लें देखून आमगेले मनाचें शांती वचून दुख्ख सकडी आमकां येवचें त्या वेळाक दुख्ख येतना कशें जाता आमगेलें तोंड शांत सकड आसतलें ना व्यग्र आसता तशीची त्या दुख्खाची मनांतू मस्त दवरलें म्हूण जाल्यार आरोग्य वायट जावचो पुरो तशी कसले एक पळय देवाले एक अनुग्रह मेळेल जावूं दुख्ख आमकां मेळचें जन्मजन्मांतराचें प्राप्ती कर्माचें फल तें आमगेलें कांय करूं जायना तेदनाय आमकां दुख्ख भोगूं जायना म्हूण सांगून आमी परमात्माले म्हणच्यानच तशें जावन
दुःख बघू जायना देवा म्हाका कसले कश्ट दिता म्हणच्यान हांगाची सांगता आमकां जन्म जन्मांतरांतले कसे की पापकर्माचे फल दुःख रुपार मेळचे म्हूण सांगून पूर्वजन्म कृतं पापम व्याधिरूपेण पीडिता व्याधी शरिराक मनाक पुरय येवचे आम्ही पूर्वजन्मान तो पाप केल्ले निमती म्हूण सांगून म्हणटा पळय तशें जाल्यार आक्क तसल्या कसले परिहार नावे म्हूण म्हळ्यार मन दृढ करून घेवचे एक व्हड परिहार ते दृढ करून घेवका जाल्यार एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन मनान तसो का ते कॉन्सन्ट्रेशन कशी सिद्ध जाता मनान तूं कॉन्सन्ट्रेशन कशी वाडटा म्हळ्यार एक ध्यान ध्यान सर्वाक एक परिहार दिवची तसले एक श्रेष्ठ मार्ग म्हळ्यार ध्यान त्या ध्यानान मनय शांत आसता एकाग्र जाता कसल कश्ट असल्यार मनान तोले वता एक परमात्मा वयरी प्रीती वाडटा तशी ह्या ध्याना निमती जावन परमात्माक पावच्याक जाता ज्ञानानय पावचें जाता कर्मानय पावचें जाता सत्कर्म केल्यार चल्ले कर्मानय परमात्माक पावच्याक जाता तशी एक ध्यान सिद्धी जावका जाल्यार विष्णू सहस्रनाम म्हणटा कॉन्सन्ट्रेशन वाडून विष्णू सहस्रनामा निमती एकाग्रता चड जाता म्हूण सांगून सांगताची तशी आतां ते विष्णू सहस्रनामा निमती आनी कसले सकड प्रयोजन आसा सांगला रे मस्त सकड आसा जल तितले सूक्ष्मेर पाहिजे दिसाक ते विष्णू सहस्रनामाचे महत्व सांगून दिसाक विष्णू सहस्रनामाचे ಸ್ವಲ್ಪ श्लोक 3 4 तशे पुरे श्लोक ताजे अर्थ समेत ताजे उच्चार समेत सांगूक प्रयत्न करता आजी सांगिल तसले सर्व त्या विष्णू सहस्रनामाचे विषय परमात्मा चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री हरि कृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता